समुद्रात प्रवाह कुठेही मातेचा ओलांडता येत नाही, मात्र समुद्रातून कटपुऱ्यातून आपण स्वतः आला असाल तर इकडे मिठी तलाईला आला, पण मिठी तलाईनंतर पुन्हा आपण नर्मदेच्या परिक्रमेत आलात. तसं मी पाठीमागे एक जी समुद्र परिक्रमा आहे शास्त्रामध्ये दिलेली, त्याप्रमाणे तिथून हरिका धाम नाम का एक स्थान आहे, हरिका धामला गेलो आणि हरीच्या धामला एक महाराज आहेत, त्यांना मी विचारलं की मला समुद्र परिक्रमा करायची आहे. म्हणे फार कमी लोक करतात, तुम्ही कशाला या त्रासामध्ये जाता. पण मी सांगितलं मला मार्गदर्शन करा. तर म्हणे यासंबंधी तुम्हाला मार्गदर्शन आणखीन पुढे 2-4 किलोमीटरवर एक महात्मा आहेत, त्यांचं मौन आहे, मात्र ते तुम्हाला लिहून मार्गदर्शन करतील पुढे जाण्यासंबंधी. मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं समुद्र परिक्रमा कठीणच आहे आणि मी सुद्धा एकदा केली आहे ती, माझ्या 7 परिक्रमा झाल्या आहेत आणि 33 वर्ष झाले मी नर्मदेच्याच काठी आहे, मात्र मौनातच आहे सध्या. त्यांनी सगळं लिहून दिलं आणि मला सांगितलं उद्या सकाळी इथून परशुरामाचं स्थान आहे, तिथे परशुरामाने 1000 वर्ष तप केलं, ज्या शिळेवर बसून ती शिळा तिथे पाहायला मिळते आणि शिवाचं स्थान आहे. आणि पुढे लख्खाबाबाचं स्थान आहे आणि पुढे भूतनाथजीचं स्थान आहे. त्यानंतर दहेद म्हणून एक गाव लागतं आणि त्यानंतर लमेटा गावाला येऊन पुन्हा तुम्ही नर्मदेच्या पुन्हा तीरावर येता. अशा प्रकारची ही पंचकृषी जी आहे, समुद्र पंचकृषी, ही फार कमी लोक करतात. त्यातले तुम्ही जर भाग्यवान असाल तर ही आई पूर्ण करून घेईल असा त्यांनी आशीर्वाद दिला. आणि मी त्या परिक्रमेमध्ये म्हटलं आता काही हो, जीव जावो अथवा राहू, तसं आता एवढं करायचंच. आणि महाराज मला म्हणाले की तुम्ही कशाला त्रास घेता. नाही म्हटलं आता तुमचं फक्त मला आशीर्वाद द्या. मग ते मला समुद्रकिनारी घेऊन गेले आणि सांगितलं आता ही समुद्रकिनारी ही वाट तुम्ही चालायची साधारणतः 22 किलोमीटर गेल्यानंतर. पण समुद्रकिनारी म्हणजे आता उजव्या बाजूला पूर्णपणे काटेच काटे, अगदी काटे, आणि डाव्या बाजूला म्हणे आता समुद्राच्या अनेक लाटी, जो तुम्हाला 1-1.5 फुटाचा 2 फुटाचा जो रस्ता वालुकामय भेटेल यातूनच फक्त चालत जायचं. पण म्हणे तुम्ही आता पहिल्या दिवशी चालत जाल तर एवढे एकदम चालू शकणार नाही, साधारणतः 11 वाजतापर्यंत तुम्ही चालाल जास्तीत जास्त. दुपारी पुन्हा उन्हामुळे वाळू तापते आणि पुढे तुम्हाला मग पाणी लागेल, तर इथून 1 कमंडलू आणखी भरून घ्या. मग त्यांनी एक प्लास्टिकचं दुसरं कमंडलू पुन्हा मला भरून दिलं आणि 2 कमंडलूचं ओझं आणि मातेची थैली आणि लंगोट्यास फक्त असं घेऊन मी चाललो. तर पहिल्या दिवशी साधारण 10:30 वाजताच माझा प्रवास संपला आणि काही खजुराची झाडं होती, त्या झाडांखाली मी थांबलो उजव्या बाजूला, बस दुसरं काहीच नाही. आणि तिथे यांनी जो दिलेला प्रसाद होता हा मी घेतला आणि 1 कमंडल माझं त्याच वेळेस संपलं होतं, कारण की वाळूतून चालताना पाय आतमध्ये फसतात, त्यामुळे चालण्यास तकलीफ होते. साधारणतः पहिल्याच दिवशी माझ्या पायाला चांगलेच गोळे आले, कारण की प्रवास थोडा कठीणच आहे आणि वाळूतून चालता पहिले पायाला काही जखमा होत्या, पण वाळू धसते आणि वाळू जी पायाला, गरम वाळू खूप त्रास देते, वाळूमध्ये त्रास होतो पायाला. मग त्या ठिकाणी पहिल्या दिवशी मी मुक्काम केला, त्या खजुराच्या झाडाखालीच मुक्काम केला, रात्री तिथेच घातली, कारण बाजूला सगळे काटे आणि इकडे समुद्र, समुद्राच्या लाटा अनेक वेळेस माझ्यावर येऊन थडकत असतात. अशा प्रकारचा तो मार्ग. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी साधारण पुढचा प्रवास दिला, तर त्यांनी जो मला पाठीवर लिहून जी निशाणी दिली होती त्या निशाणीपर्यंत मी पोहोचलो आणि त्या ठिकाणी सांगितलं असे असे पांढरे दगडं लागतील, इथून तुम्ही उजव्या बाजूला आत जायचं आणि पुढे तुम्हाला परशुरामाचं स्थान मिळेल, पण मंदिर नाही, मंदिर जमिनीखाली. म्हटलं काय हरकत नाही. तर काही अंतरावरच मी गेलो, तर मंदिर जमिनीखाली याचं कारण काय, तर मग तिथे गेल्यानंतर तिथे एक महात्मा भेटले, त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले मंदिर, कारण की या ठिकाणचे मंदिर म्हणे समुद्राच्या प्रचंड लाटा येऊन म्हणे अनेक वेळेस पडलं, परंतु आतमध्ये म्हणे परशुरामाची गुफा आहे ती अजूनही आहे. तर आता मंदिर कोणतंच नाही म्हणे, इथे अनेक वेळेस मंदिरं वाहून गेलीत समुद्रामध्ये. बरं म्हटलं ठीक आहे. तर आतमध्ये त्या गुफेमध्ये जसं मी प्रवेश केल्यानंतर साधारणतः 20-25 पायऱ्या उतरून आत गेल्यानंतर तिथे एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाजवळ त्यांनी मला नेलं आणि शिवलिंगाच्या बाजूला एक साधारणतः 7 फूट लांबा आणि 3 फूट रुंद असा एक दगडच आहे, पाषाण, पांढरट काळा रंगाचा, आजही तो आहे. आणि त्या दगडावर जसं 1000 वर्ष बसून परशुरामाने त्या ठिकाणी तपश्चर्या केली असं सांगितलं. म्हटलं केली असेल, त्याशिवाय काही यासंबंधी उल्लेख आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेला नाही. तर मी त्या शिळेवर जेव्हा मी मस्तक ठेवलं तर निश्चितच काही स्पंदन त्या ठिकाणी आहे. आता माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती हे सगळं समजणं आकलनाच्या पलीकडचं सगळं अनाकलनीय आहे. पण भगवान परशुरामाला त्या ठिकाणी वारंवार प्रणाम करून जेव्हा मी शिवलिंगाजवळ आलो तेव्हा पाहिलं की भले 2 मोठे नाग माझ्यासमोर उपस्थित. तर मी महात्म्याकडे पाहिलं तर महात्म्याने म्हणायला घाबरण्याचं काहीच कारण नाही, रोज ह्या 2 दिव्य विभूती ह्या नागधारी आहेत, ह्या अश्वतर नागातल्या
तर या ठिकाणी येतात, दर्शन घेऊन जातात. तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. आता तुम्ही फक्त दर्शन घेऊन वर चाला. पण मी दर्शन काय घेऊन मी हात पुढेच नाही केला, कारण सगळं लक्ष त्यांच्याचकडे. पुरता घाबरलो होतो. फार अगदी साधारण 12-15 फूट लांब असावेत एवढे मोठे मोठे 2 नाग. आणि मी सरळ शिड्यावर चढत गेलो नागाकडे पाहतच. आणि म्हटलं बा मी तर खूपच अगदी भांबावलो होतो. त्याने सांगितलं आता थोडा वेळ तुम्ही बसा, हे पाणी वगैरे प्या. एक छोटंसं कुंड आहे, पण थोडं खारटच पाणी लागतं त्याचं. तिथून पुढे त्यांनी मला लख्खाबाबाचा मार्ग दाखवला. लख्खाबाबाचा एक प्रसंग असा अनोखा आहे की लख्खाबाबाच्या स्थानावर मी जाण्यासाठी मला पुन्हा 2 दिवस लागले. माझे हाल झाले. आता मी जास्ती लांब जात नाही कारण की वेळ कमी आहे. तर लख्खाबाबाच्या स्थानावर मी गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की बोले माघ पौर्णिमा है. त्या दिवशी माघ पौर्णिमा होती. तर बोले आज रात्रि में बोले लखा बाबा के आपको दर्शन हो जाएंगे. आप बोले लगभग 7 महीने के बाद में कोई यहाँ पर परिक्रमावासी आया है. म्हटलं रात्रि या ठिकाणी आम्हाला काही भोजनाची व्यवस्था. बोले हमारे पास खजूर है, बहुत कम यहाँ पर कुछ लोग आते हैं, कुछ हम पाते हैं, नहीं तो ये जो जामुने कलर की काली खजूर बोलती है हम खाते हैं. तर त्यांनी मला ती काळी खजूर दिली आणि ती खाल्ल्यानंतर मात्र तृप्त झालो. आणि त्या ठिकाणी ते खारट पाणी जे मिश्रित पाणी जमिनीतलं ते प्याल्यानंतर रात्री त्या ठिकाणी झोपलो. साधारण 11 वाजतापर्यंत मी जाम थकलो होतो. मग 11:30 वाजता त्यांनी मला उठवलं. बोले लखा बाबा जी का दर्शन लेने का. म्हटलं मंदिर कुठे. बोले मंदिर का छोड़ो, बोले हम आपको लेके चलते. हम दोनों बोले महात्मा हैं. तर तेही असे आडदांडच होते. आणि त्यांना मी विचारलं तुम्ही इथे कधीपासून. बोले हमारे बोले जो संन्यास आश्रम से है, बोले यहाँ पर जो थे बाबा जी उनको, बोले आप उसको ज़्यादा मत दिमाग में लाओ, हमारे साथ चलो. अनेक लोक काही सांगण्याच्या तयारीत असतात, काही नसतात. मग त्या लख्खा बाबाचं स्थान कुठे आहे हे तर काही वरतून समजे ना. परंतु एका झाडाजवळ गेले. त्या ठिकाणी एक भली मोठी 4 फूट रुंद आणि 2 फूट 4 फूट लांब आणि 2 फूट रुंद अशी एक शिला त्यांनी दोन्ही बाजूनी उचलली आणि मला सुद्धा हात लावून मी खाली मात्र जाण्याकरता पायऱ्या दिसल्या. त्या पायऱ्यांवर मात्र प्रकाश होता. म्हटलं बाबा काय हरकत नाही, कारण मनात अगोदरचीच भीती परशुरामाच्या स्थानाची. मग जसं मी ते दोघं पुढे चालले, मी त्यांच्या पाठीमागे. साधारणतः 20-25 पायऱ्या खाली उतरल्यानंतर दोन्ही बाजूंना अगदी पूर्ण दगडी बांधकाम. खाली साधारणतः पूर्ण एक खोली मी पाहिली आणि त्या खोलीमध्ये कोणीतरी ध्यानस्थ आहे असं दुरून दिसलं. पण मी जसं जवळ गेलो, साधारणतः 10 फुटावर गेलो. 15 फूट उंच खोली आहे आणि 12 फूट रुंद आहे आणि मध्ये एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या वर 4 फूट उंचावर अधर, ज्याला अंतरिक्ष ध्यान म्हणतात, ते करत लखा बाबा मी पाहिले. अंतरिक्ष ध्यान म्हणजे शिवलिंगाच्या वर साधारण 4 फूट अंतरावर आजही ते बाबा आहेत. तर त्या ठिकाणी अगदी ध्यानस्थ ते बसले आहेत, ज्याला आपण हे अंतरिक्ष ध्यान म्हणतो. तुम्ही फक्त कधी कधी वाचलं की बा पार्श्वनाथ भगवान सम्य शिखरजीला अंतरिक्षामध्ये आहे, कुठे काही आहे, कुठे काही आहे. परंतु हा प्रकार मी पहिल्यांदा डोळ्यांनी पाहिला. तर मी त्यांना काही विचारणार, त्यांनी मला सांगितलं हे बोले 710 वर्ष ऐसे ही बैठे हैं अंतरिक्ष में. अरे बाप. म्हटलं लखा बाबा हेच का. बोले यही लखा बाबा है, इनका नाम लक्ष्मण दास जी महाराज है, ये हिमालय में तपस्या रखते, वहाँ से फिर यहाँ आए हैं. तो हमारे जो अब कब से है पता नहीं है, लेकिन जो हमारे साधु महात्मा बताकर गए तो हर माघ पौर्णिमा को हम खोलते हैं, यहाँ पर दर्शन पाते हैं. तर तिथे दिवे मला दिसले. म्हटलं मग तुम्ही हे दिवे. मी त्या ठिकाणी दगडावर वरती जाऊन पाहिलं, दिव्यांमध्ये तेल होतं. बोले ये दिए में का तेल कभी खत्म नहीं होता, ये तो इनका योग बल है. मग मी पूर्णपणे प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घालता घालता एक हातून खालीनं एक हात असा फिरवला किंवा खाली काय आहे का आधार, कुतूहलापोटी. परंतु शिवलिंग आणि त्यांच्यामध्ये काही नव्हतं, अगदी पूर्णपणे खाली. अरे वा. म्हटलं हा प्रकार तर मी नवीनच पाहिला. अगदी आश्चर्य म्हणजे काय, लोक बोट घालतात तोंडात, मी अक्षरशः हात घातला, कारण की हा प्रकार मी पहिल्यांदा पाहिला. पण तिथे गेल्यानंतर मला फळं दिसली समोर. मी विचारलं ही फळं अगदी ताजी आहेत. मी हात लावून पाहिली. हे बोले 710 वर्षे रखी हुई है. त्यामध्ये 2 केळं आहेत, एक सफरचंद आहे आणि एक आंबा आहे. आणि आश्चर्य म्हणजे ती फळं मी हातात वारंवार घेऊन पाहिली, जशी आता ही खाण्यासारखी आहेत. परंतु मी त्या ठिकाणी पुन्हा ठेवली त्यांच्या सूचनेप्रमाणे. म्हटलं हे कसं. बोले इनके योग बल की ताकत है, और लोग तो बोलते हैं आपके महाराष्ट्र में बोले संत ज्ञानेश्वर जी महाराज है, कर्नाटक में बोले मानिक प्रभु जी महाराज है, ऐसे त्यांनी उदाहरण दिले. तो बोले वैसे ही बोले ये लखा बाबा है, इनको लक्ष्मण दास जी महाराज कहते, हम गुजराती लोग लखा बाबा कहते. तो बोले यहाँ पर ये माघ पौर्णिमा को खुलता है, आपके बड़े भाग्य है. आणि ते शिळा पुन्हा बंद करून आम्ही वर आलो.
वारानंतर रात्रभर मी विचार करत राहिलो. म्हटलं हा प्रकार आपल्या दर्शनाचा, म्हटलं माझं हे सद्भाग्य की या दर्शनाला माझा, म्हटलं काही असो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा प्रवासात निघालो. तर त्यांनी मला आणखीन दोन्ही कमंडलमध्ये पाणी दिलं आणि एक खजूर दिली. मग पहिल्या दिवशी 10 वाजतापर्यंत प्रवास केला, कारण की वाळू पुन्हा तापायला लागेल. 10 वाजताच्या पुढे मी जाऊ शकलो नाही. एका पुन्हा काही खजुरांची झाडं पाहिली उंच उंच, आणि त्याच्या सावलीमध्ये एवढी तेवढी जागा मिळेल अशा ठिकाणी थांबलो. पूर्ण दिवसभर थांबलो आणि पुन्हा रात्रभर. पुन्हा दुसऱ्या दिवशी एक कमंडलू माझ्याजवळ शिल्लक होतं. मग आता खाण्याकरता माझ्याजवळ काही नव्हतं, पण म्हटलं काय हरकत नाही, पुढे पाहू आपण जे होईल ते. मग तिथून जे निघालो प्रवासामध्ये, लख्खाबाबाच्या पुढे भूतनाथचं स्थान आहे. त्यांनी जो मार्ग जो दाखवला होता की समुद्रकिनारी साधारणतः पुन्हा 8 किलोमीटर जायचं आणि तिथून पुन्हा 4-1 किलोमीटर आतमध्ये जायचं झाडीमध्ये. परंतु या झाडीमध्ये संपूर्ण काटे आहेत हे लक्षात घ्या, आणि अस्पष्ट पाऊल वाट आहे. अस्पष्ट म्हणजे कोणी तुमच्यासारखेच वेडे कोणी एखाद्या 5-7 महिन्याने येतात, सगळे परिक्रमावासी इकडे येत नाही. तर त्या ठिकाणी मी जाईपर्यंत साधारणतः दुपारी 11 सकाळच्या 11 वाजले. पण 11 वाजतापर्यंत कुठे मला जागाच नाही मिळाली थांबण्याकरता, कुठे सावलीच नाही, आणि पाय अगदी भाजत होते. अगदी मी पळाल्यासारखं करायचं होतं, पाय दुखायचे, काय करावं मला समजेना. तर समोर गेल्यानंतर एक समोर असे बोंद्रीचे असे बोरे लावलेले 2, आणि समोर एक बोरा लावलेला. बोरा म्हणजे जसं अन्नधान्याचं जे असतं सुतळीचे बनलेले. तर त्या ठिकाणी आत मी जसं गेलो, पोते लावलेले होते, पोते धान्याचे पोते रिकामे जुनाट अगदी. तर तिथे मी आत पळतच गेलो आणि माझी एक जे गमचा ज्याला म्हणतो तो लावलेला होता फक्त, तो त्या ठिकाणी आथरला बसलो. अगदी पाय पाहत की पाय तर अगदी माझे आज लालबुंद झाले होते वाळूमध्ये, आणि समोर पाहतं तर अगदी समोर ते वाळूकडे पाहत नाही, समुद्राच्या लाटा सुरू, इकडे लाटा, मध्ये रस्ता, आणि या बोंद्रीवर मी बसलो. 10 वाजता नंतर त्या ठिकाणी कोणी येणार जाणार नाही हे मला माहीत होतं, कोणी येत जात नाही या मार्गावर. पण म्हटलं कोणीतरी एखादा राहगीर येईल, मला वाटस्वरूप अंतस्थ मार्गदर्शन करेल. आता काय आईची इच्छा असेल, भोजन मिळेल नाही मिळेल हा पुढचा प्रश्न. पण आज दिवसभर काहीच नाही. सायंकाळी 6 वाजतापर्यंत मी विश्रांती घेतली. अनेक वेळेस बसून राहिलो फक्त समुद्राकडे पाहत, आणि समुद्रावर सायंकाळी 6 वाजता येऊन समुद्र स्नान करून त्या ठिकाणी अगदी आईची पूजा मांडली. स्नान म्हणजे अगदी सगळं अंग अगदी त्या खाऱ्या पाण्यामुळे खराब चिपचिपट झालं. पण म्हटलं आता या ठिकाणी प्यायला पाणी नाही तर बाकीचं सोडाच. तर त्या ठिकाणी माझं मात्र पाणी संपलेलं होतं. त्यामुळे दोन्ही कमंडल खाली होते, तहानही लागली होती, भूकही लागली होती. भूकेने अगदी व्याकुळ झालो. एवढा व्याकुळ मी कधीच नाही झालो, पण त्या ठिकाणी झालो कारण मी जाम थकलो होतो. सायंकाळची पूजा झाल्यानंतर मग साधारणतः 9-10पर्यंत मी रात्री त्या ठिकाणी समुद्रकिनारीच इकडून तिकडे फिरत राहिलो. आणि मग माझ्या त्या झोपडीत येऊन, झोपडी म्हणजे बोऱ्याच होत्या लटकलेल्या, ती समोरची जी बोरी होती ती पुन्हा लावून घेतली आणि आतमध्ये त्या खुंटाला टेकून अशी बसल्या बसल्या झोप घ्यायला लागली. झोप चांगली होती, पण तेवढ्यात मला असा काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं. मग मी डोळे उघडून पाहायला, म्हटलं बा रात्री इथे कोण. तर समोर पाहतो तो माझ्या समोरची जी बोरी होती ती कोणी अशी हाताने अशी केली. मी एकदम घाबरलो आणि एकदम हात असा माझ्यासमोर आला. माझ्यासमोर जेव्हा हात आला म्हणजे मागदी अगदी पाचावर धारण म्हणतात तसं. कारण म्हटलं दिवसभरात रात्री कोणी आलं नाही, रात्री अपरात्री या ठिकाणी कोण आला. मी थोडंसं भ्यालोच, पण समोर जेव्हा हात आला तेव्हा फक्त आवाज आला, प्रसादी पालो. तर त्या हातावर एका स्त्रीचा तो हात होता, आवाजसुद्धा महिलेचा स्त्रीचाच होता. आणि तो एक लाडू होता, मी उचलला, त्याचा सुगंध घेतला. अगदी सुंदर लाडू, आजही त्या लाडूचा मी सुगंध विसरलो नाही. आणि तो लाडू जसा मी आज जिभेवर ठेवला तसं मला एकदम, अरे हा लाडू दिला कोणी असेल. तर म्हणून मी अगदी बाहेर, आता जाण्याची एकदम हिंमत नाही, पण त्या बोरीच्या बाहेर जाऊन मी असं मानेने दोन्हीकडे पाहिलं. मग थोडीशी भीती कमी झाल्यानंतर बाहेर आलो. पण लांबपर्यंत पाहिलं, आता तिथे काही नाहीत, काहीच नाही. म्हटलं मातेशिवाय कोणी देऊच शकत नाही. आणि आईने एक आईचं व्रत पूर्ण केलं की बा आई दिवसभरात उपाशी ठेवत नाही कोणाला. पण तिथून मग आता मला ही चिंता पडली की आता हे ती सगळी कृपा तर झाली माझ्यावर, मात्र 2 मिनिटामध्ये माझ्या शरीरात पूर्ण ऊर्जा भरून आली. माझी तहान आणि भूक पूर्णतः नाहीशी झाली. हा एक माझा अनुभव. आणि आजही त्या लाडवाची चव माझ्या जिभेवर पण पडजिभेवर सुद्धा रेंगाळत आहे. देवलोकीचा असतो लाडू. नाही, लाडू आता कशाचा होता हे सांगणं कठीण आहे, पण तो फक्त ती जी चव फक्त चांगली होती एवढं सांगू शकतो. लाडू छोटाच होता, लिंबा एवढा. आणि तिथे मी सकाळी 10पर्यंत थांबलो, पण कोणीच येणारं मला दिसला नाही. पण अचानक माझ्या डोक्यात आलं की आता
आपण थोडंसं पुढे चालावं कारण की कोणीतरी येईल. म्हणून मग पुढे वाटेवर मी निघालो. ती उजव्या बाजूला माझी सतत नजर की अस्पष्ट पगडंडी कुठे मिळते, पाऊलवाट समजायला काहीच मार्ग नाही. पण एक छत्रीधारी एक सद्गुरस्थ समोरून आला आणि तो मला म्हणाला, हो तमारे माटे छाता ले आवीस, जसं गुजरातीमध्ये बोलला. आणि मी त्याला म्हटलं, बा भूतनाथचं स्थान मला दाखव. म्हणून भूतनाथचं स्थान अबळं बोले, आ जाओ बोले मेरे साथ. त्याने गुजरातीमध्ये सांगितलं आणि साधारणतः 1-2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्याने मला ती वाट दाखवली. म्हटलं मला वाट थोडीशी शंका आहे, थोडा डाऊट. सिद्धो जावीस त्यांनी सूचना दिली. म्हटलं आता मा नर्मदे, आता तू आहे सोबत. मग मी सरळ सरळ पाऊल वाटेने निघालो म्हणजे काही वेळानंतर त्या काट्यांची तर इतकी की काटे माझ्या पायांमध्ये, अगदी मी अनेक काटे काढले परंतु काटे खाली माती जरी दिसली पण काटेच काटे. आणि काटे इतके विचित्र की जसे बेलाला काटे असतात त्याप्रमाणे अगदी मोठे. म्हटलं बा आता हे काटे तर अगदी मी सहनच करू शकत नाही. प्रवास इतका दुपारभरचा प्रवास, पण त्या ठिकाणी उन्हाचा एवढा त्रास झाला नाही, माती तेवढी गरम नाही जंगली भाग असल्यामुळे. पण साधारण 3:30-4च्या आसपास मी भूतनाथाच्या जवळ पोहोचलो. पण भूतनाथाचं स्थान हेच आहे की नाही मला शंका. एका झाडावर फक्त झेंडा लटकलेला होता. म्हटलं ते मंदिरवरती दिसूच शकत नाही, इथले सगळे मंदिरं आतच आहेत मला वाटतं. तर तिथे मी आवाज दिला, जोरजोराने शिट्ट्या मारल्या. तर समोरून एक सद्गुरू तर येतोय असं मला वाटलं, परंतु तो काही मला तिथेच थबकल्यासारखा झाला. मात्र मी पुन्हा आवाज दिला तर एक भगवा वेशधारी माणूस पुन्हा दुसऱ्या बाजूने आला आणि ते दोघंही मात्र पुढे येऊन मला अगदी हात धरून, आओ बाबाजी, आओ बाबाजी, हा बाबाजी आपको बहुत तकलीफ हो गई, तर असं म्हणत अगदी त्यांनी मला नेलं. अगदी मी वेडा वाकडा चालत होतो. अगदी पायाला म्हणजे गोळे आले होते, पाय फाटले होते, काटे वगैरे ते किती गेले असतील पताच नाही. आणि त्या ठिकाणी मी गेल्यानंतर जसं त्या माणसांनी मला एका खुर्चीवर ठेवलं आणि खाली एका टोपल्यामध्ये पाणी आणून त्या टोपल्यामध्ये पाणी भरलं आणि पाय याच्यात ठेवा म्हणे सध्या. म्हटलं बाप खूप चांगलं झालं. पण म्हटलं एक सुई आणून द्या, मी काटे काढून देतो. बोले आप कोई तकलीफ नहीं लेना, हम काटे निकाल देते. मग त्याशी बोललो. तो म्हणाला माझं नाव उदयगिरी गोसावी आहे आणि मी महाराष्ट्रीयनच आहे. अरे म्हटलं तू महाराष्ट्रात इथे कसं काय आला भूतनाथाच्या ठिकाणी? म्हणे आता इथे पिढ्यानपिढ्या आम्ही इथे आहो आणि हे आमचे गुरु महाराजांचं स्थान आहे वगैरे. आणि म्हणे आता आमच्या शिष्याला मी सांगतो जा. आणि ते स्वतः मी त्यांना नाही म्हणत असताना त्यांनी काटे काढले. साधारणतः 28 काटे माझ्या दोन्ही पायातले त्यांनी काढले. अगदी पाय अगदी राहून गेले होते. पण म्हटलं आता आई ही फक्त तुझी कृपाच आहे आणि आता मला दर्शन घ्यायचं. ते म्हणाले दर्शन तुम्ही आता भोजन करा इथेच बसल्या बसल्या. त्यांच्या शिष्याने एक पराठा बनवून आणला मोठा आलूचा. म्हटलं इथे कसं काय, या अनेक ठिकाणी खजूर नाही म्हणे, इथे दहेद गाव जवळ आहे, तिथून आमची सगळी व्यवस्था होते. मग त्यांनी पराठा वगैरे दिला. 2 पराठे अगदी छानपैकी खाल्ले, पाणी वगैरे आकंठ प्यालो आणि म्हटलं आता मला दर्शन व्हावं. म्हणे या. आणि मग पाय त्या टोपल्यातून काढले. तोपर्यंत पाय काय काढायचं कामच नव्हतं. मग कारण पाय सगळे भरले गेले होते. खालचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेल्यानंतर 20-25 शिड्या खाली उतरल्यानंतर अंधारा ठिकाणी आणि म्हणे तुम्ही उजव्या बाजूला सरका, त्या ठिकाणी शिवलिंग हाताला लागेल. शिवलिंग हाताला लागून फार मोठी गुफा आतमध्ये. म्हटलं या ठिकाणी आतमध्ये काही मला भीती वाटते. म्हणे तिकडे जायचं काही काम नाही, तुम्ही इकडे पुन्हा परत या, तेच भूतनाथाचं स्थान आहे. आतमध्ये या ठिकाणी भूत नाचतात. ॲक्च्युली म्हणे या ठिकाणी भूत प्रेत जे भूताचे जे नाथ आहेत शिवप्रभू ते साक्षात आहेत आणि अनेक लोक या ठिकाणी येऊन गेले. त्या प्रकारे अर्थात सोडा म्हणे तुम्ही वरती या. मग मी वरती आल्यानंतर मग ते दोघे जण हसायला लागले. म्हणून बघ तुम्ही तर आले, तुम्ही तर सगळा तुमचा परिक्रमातला काय अनुभव असेल नसेल तुम्ही काही सांगितला नाही सांगितलं हा भाग आहे, पण तुम्हाला रात्री लाडू मिळाला असेल. म्हटलं तुम्हाला कसं काय, हा तर फक्त मलाच प्रकार माहीत. तर म्हणे या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना समुद्रकाठी जे परिक्रमा करतात त्यांना आई लाडू मात्र देते. हा सगळ्यांचा अनुभव. जवळपास 7 महिन्यानंतर कोणी एक परिक्रमा अशी इथे येतो आहे, त्यातले तुम्ही एक आहात, त्यामुळे तुम्हाला हा लाडू मिळाला. छान झालं बा. या अगोदरही मला असं वाटायचं की आईची कृपा होते की नाही, पण निश्चित होते. थोडं कठीण अवस्थेतून जावं लागतं. पण म्हणे आता तुम्ही असं करा, तुम्ही आता पुढच्या प्रवासाला निघा. आणि माझ्या आईची जी झोळी होती ती माझ्या खांद्यावर त्यांनी आणून लटकवून दिली आणि अब बोले निकलो बोले यहाँ से. अरे म्हटलं यार आजच्या दिवस तर मला थांबू द्या तुम्ही. इतकं चांगलं बोलले, मला पराठा वगैरे खाऊ घातला, सगळं माझं एवढं स्वागत केलं, काटे काढले. ओ सब ठीक है बोले बाबा जी, यहाँ पर अभी शाम को हम किसी को रुकने नहीं देते, आप निकल जाओ नहीं तो हम पीटे जाएंगे बोले आप. म्हटलं नवीनच प्रकार आहे भागो बोले.
म्हटलं आता तुमचे, म्हटलं मी इतका थकलो आहे की तुम्ही सांगण्याच्या अगोदरच मी सकाळी उठून पळून जाईल, पण रात्री मला इथे विश्राम करू द्या. माझ्या जांघेत गोळे आले. मी त्यांना विनंती केली, नाही म्हणाले. म्हटलं अरे ठीक आहे. त्याने सांगितलं या काठ्याच्याच मार्गाने पुढे जा. मग त्या काठेरी मार्गाने पुढे जात जात खाडी लागली समुद्राची, म्हणजे पाणी थांबलेलं होतं. त्या खाडीत जसा मी पाय टाकला तसं पायामध्ये अगदी अंगार, कारण पाय फाटलेले होते आणि समुद्राचं खारं पाणी जसं पाय आणि पाय भाजलेले होते. भयंकर अंगार, अगदी साधारणतः 25-30 फूट त्या खाडीतून गेल्यानंतर, छोटीशी खाडी, पण पुढे समुद्राचं पाणी थांबवून मिठाची शेती, ज्याला आपण म्हणतो मिठागर, तो शेती मीठच मीठ, आणि एवढे मोठे मोठे मिठाचे खडे, अगदी अणकुचीदार, गिट्टीसुद्धा अगदी दगडाची काहीच नाही, असे पाहून अगदी माझ्या अंगावर पहिले सरसरून काटा आला. म्हटलं मिठावरून चालायचं आणि आता अशा पायाने, म्हटलं आई मी आता मेलोच. म्हटलं मा नर्मदा, आता ही तर सगळ्यात कठीण परीक्षा आहे. आणि थोडंसं 10-20 पावलं मी चाललो वाकडं तिकडं, आणि अरे बाबा म्हटलं मी आता मेलो देवा, कशा प्रसंगात आणला. आणि खरंच लोक म्हणतात की कठीण परीक्षा आहे. पण एक मला आयडिया सुचली, जो एकच माझा गमचा होता, ज्याला आपण रुमाल म्हणतो, तो काढला, तो अर्धा फाडला आणि एका पायाला बांधून घेतला खालून आणि दुसऱ्या पायाला बुटासारखं म्हणून, आणि मग त्यामुळे थोडीशी, आणि मग निघालो बा प्रवासात. आणि फारच ते साधारणतः 3 किलोमीटरचं अंतर पार करायला मला 2 तास लागले. आणि त्या 2 तासाच्या अवधीमध्ये मी दहेद गाव मला दिसत होतं समोर, पण तिथे पोहोचणं कठीण आहे. दहेद गाव लागलं आणि समोर वेश लागली. त्या वेशीमध्ये एक माणूस जोरात पळत आला आणि माझ्या गळ्यामध्ये हार घातला आणि तेवढ्यात काही मुलं पळत आले, अरे नर्मदे हार आया रे, नर्मदे हार. अरे म्हटलं नर्मदे हार आर क्या भानगड. साला मी तर घाबरलोच, एकदम घाबरलो. म्हणजे आता म्हटलं हे साला मला काही बली गेली तर नाही देत का, असा काही प्रकार. म्हटलं आता शेवटचाच भाग आहे फक्त, आई आता याच्या पलीकडे काय त्रास मला माहीत नाही. तर खूप जाम थकलेलो होतो, डोळ्यातही झोप 2 दिवसाची. आणि तुम्हाला सांगतो की पाय तर अगदी राहून गेले, सगळं अंगातलं सगळं त्राण निघून गेलं होतं. पण जसं त्यांनी गळ्यात हार घातला, म्हटलं आता आपला निश्चित बळी. आणि ते मुलं म्हणायचं चलो इनको मंदिर ले चलो. म्हटलं आता इथे आपली निश्चित आहे. तर म्हटलं काय, तर तेवढ्यात काही लोक आले, त्यांनी पुन्हा माझ्यावर फुलं उधळली, नर्मदे हर सारा. म्हटलं आता निश्चित. आणि ते मुलं गुजरातीत बोलत होते, थोडंफार मला काही समजायचं. जसं मी पुढे गेलो, अरे चलो भाई चलो मंदिर चलो. आणि मग असं करत करत ते सगळे लोक पाठीमागे, मी पुढे. आणि त्या ठिकाणी म्हटलं मंदिर कसलं, तर दुरून पाहायला हे कृष्णाचं मंदिर आहे. जाव अंदर. तर आत गेल्यानंतर त्या पुजाऱ्याने हातामध्ये थाळी दिली, पकडो इसे. मोठं काशाची एकदम थाळी हातात दिली आणि ती झाकलेली होती. बोलले ले चलो भगवान के पास भोग लगाओ. मैंने पूछा इसमें क्या है, क्या है क्या नहीं तुम चलो. तो त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्यांनी, मी भोग दाखवायच्या अगोदर त्याच्यावरचं झाकण काढलं, म्हणजे ज्याला 56 भोग म्हणतात. तो 56 भोग, त्यामध्ये लाडू, पेढे, जिलेबी, अनारसा, करंजी, चकल्या, फेण्या, अगदी सगळं. अरे वा म्हटलं, सगळे आपलेच पदार्थ आहेत ते. पण आता आपल्याला परमिशन आहे की नाही खायची, हा मला एक प्रश्न पडला. त्या ठिकाणी अगदी नैवेद्य वगैरे दाखवला आणि श्रीकृष्णाला अगदी प्रार्थना केली, देवा मला वाचव बरं, हे सगळं काही वेगळंच वातावरण दिसतंय. पण त्या ठिकाणी एक महात्मा आले, त्यांना मी दंडवत केला. मग ते महात्मा म्हणाले, घबरने जैसी कोई बात नहीं है, हमारे स्वामी जी इस गुफा में है. उन्होंने बताया था आज परिक्रमावासी आने वाले हैं और उनके हाथों से जैसा भोग लगाने का है. जैसा 7 महीने के बाद में आप एक परिक्रमावासी ऐसे आए कि जो समुद्र की पंचक्रोशी करके आए, इसलिए बोले यहाँ पर आपके हाथ से ही भोग लगेगा, जो आते हैं उसके हाथ से. उन्होंने कल सुबह में कहा था, बोले आज आने वाले हैं. म्हटलं त्या सद्गुरू, त्या महात्म्याचं मला दर्शन द्या. मग त्या ठिकाणी गेलो. ते महात्मा खूप मोठे तपस्वी, अगदी जर्जर शरीर, जीर्णशीर्ण, अगदी त्यांची चामडीसुद्धा अशी झाली आहे. साधारणतः 400-500 वर्षाचं त्यांचं वय असावं. अगदी भुवयासुद्धा लोंबलेल्या होत्या आणि अतिशय प्रेमपूर्वक नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्यांना अगदी साष्टांग दंडवत घातला, नर्मदे हर म्हटलं. आणि त्यांना म्हटलं आपण, तो बोले आप बड़े भाग्यवान हो, मेरा आशीर्वाद आपके साथ में है, माँ नर्मदा की कृपा भी आपके साथ में है, आप निश्चिंत हो जाओ, यहीं 4-5 दिन रहो, यहाँ पर हम सेवा देंगे आपको, उसके बाद में अल्मेटा चले जाना. तर अशा प्रकारे ती पंचक्रोशी पार पडली आणि मी अल्मेटाला येऊन नंतर सातूचं पीठच 4-5 दिवस मला मिळालं घोळून, ज्याला आपण आणि नंतर पुढे मग परिक्रमेतले अनेक चांगले अनुभव आहेत. परंतु यांनी जी विचारली समुद्र परिक्रमा, त्याचं हे मी सांगितलं. नर्मदे हर. अवधूत चिंतन.